नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपला मित्र राधाकिशन यादव भूविकास सेंद्रिय शेतीमध्ये स्वागत करत आहे। आपण जे पाहत आहात हे माझी सेंद्रिय शेती आहे। एकूण क्षेत्र 2 एकर 3 आर एवढा असून या ठिकाणी कालपळ शेतामध्ये बैलजोडी करायला परवडत नाही आहे, म्हणून आणि बाहेरून जर बैलजोडी आणायची झाली तर वेळेवर काम करण्यासाठी येत नाही, म्हणून या शेताचे अंतर्मसन करण्यासाठी हा पॉवर विडर मी आणलेला आहे आणि तो शेताचा ट्रायल चालू आहे। यापूर्वी या शेतामध्ये मी पालकाचं पीक आणि कांद्याचं पीक हे घेतलं होतं आणि आता हे घेतल्याच्या नंतर पुढील पिकासाठी रानाची मशागत चालू आहे। आपण जे पाहत आहात पालक आता खराब झाला या वातावरणामुळे आणि काढून राहिलेला पालक पण तो जमिनीमध्येच गाडत आहोत, ज्यामुळे की शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढेल आणि पुढच्या पिकासाठी जो अन्न पुरवठा आहे तो यामधूनच त्याला सगळे मायक्रोन्यूट्रिएंट्स मिळतील, मुख्य अन्नद्रव्ये मिळतील। म्हणून हे सर्व जे याच्यातलं जे गवत असेल, काडी कचरा असेल, चटपट असेल ते पूर्ण आपण या विडरच्या सहाय्यानं रोटावेटर करून या जमिनीमध्ये गाडत आहात। तर हे अतिशय सुंदर अशा प्रकारचं असून त्याची पण हे खूप चांगल्या प्रकारे करत आहे। आपण पाहू शकता आणि हा जो पॉवर विडरचा गेलेला आहे तर या ठिकाणी हे पहा आपण ते इतक्या खोलीपर्यंत हे जमिनीला उकरले जातो, म्हणजे जवळपास आपलं 1 फूटपर्यंत अंतर हे खोलून उतरतं। आपण जर मोठा ट्रॅक्टरचा रोटावेटर जर पाहिला तर तो जास्तीत जास्त 3 इंच ते 4 इंचापर्यंतच तो खोलीपर्यंत लागतो आणि जमिनीला गच्च करतो। पण या रोटावेटरच्या सहाय्यानं हे जमीन अतिशय भुसभुशीत होते, ती कसल्या प्रकारची दबल्या जात नाही आणि वजन पण खूप आहे, त्यामुळं जमिनीतले जे जीवाणू आहेत हे जीवाणू व्यवस्थित राहू शकतात। आपण जो हा वेळ पाहतो या ठिकाणी आपण मुख्यपैकी आता शेवग्याची लागवड केलेली आहे, त्यासोबतच आपण पाहतात या ठिकाणी शहाळ्याचे नारळ जे की मलेशियन डार्क व्हरायटी ही लागवड केलेली आहे, 20-20 फुटावर केलेली आहे। आणि या 2 झाडाच्या आतमध्ये हे जांभूळ हे लागवड केलेली आहे। 2 नारळाच्या मध्ये 1 जांभूळचं झाड, म्हणजे प्रत्येकी 10-10 फुटावर झाड आले आहे। 20 बाय 20 अंतर 2 झाडामधील अंतर 20 फूट आहे। हे नारळाचं झाड 20 फुटावर आणि जांभळीचं झाड पण 20 फुटावर येत आहे। याच्यामुळे एकतर आपल्या शेतामध्ये वनभिंतही तयार होईल आणि जांभळीचं झाड खाली राहील आणि नारळाचं झाड वरच्यावर वर जाईल आणि आपलं उत्पादन सुरू होईल। त्याचबरोबर याच शेतामध्ये आपण परत शेवग्याची लागवड केली। शेवग्याची लागवड हे 10 बाय 12 वर केलेली आहे आणि हे जे वनभिंतीसाठी जे हा शेवगा लागवड केलेला आहे तर याची लागवड 5 बाय 5 फूट अंतरावर अशा प्रकारे हे 100 झाडं लावले आहेत आणि या ठिकाणी 10 बाय 12 या अंतरावर 100 झाडाची लागवड केलेली आहे। तसंच आपण बाजूला पाहू शकता त्या ठिकाणी आपण चक्कूची झाडं लावलेली आहेत। चक्कूची लागवड पण आपण 20 बाय 20 या अंतरावर लागली आहे आणि 2 झाडाच्या आतमध्ये पिंक तैवान हा पेरू आणि सरदार पेरू ह्या 2 प्रकारच्या पेरूची आपण लागवड केलेली आहे। तसेच या ठिकाणी आपण पाहू शकता की इथे आपण हे तुरीची लागवड आहे, हे पांढरी तूर आहे, याच्यामध्ये 5-5 पेंगा तयार झालेल्या आपल्याला दिसतात। ही जी तूर आहे ते खोडव्याची तूर आहे, गेल्या वर्षी आपण याची लागवड केलेली होती आणि तेच जे उन्हाळ्यामध्ये राहील आता सध्या हे पूर्ण हे बहार धरत आहे, फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे आणि याची आपण बुडं जर पाहिलेत तर याची बुडं खूप मोठमोठी झालेली आहात। असं जर पाहिलं आपण तर या झाडाची साईज खूप मोठी झालेली आहे। याला कसल्याही प्रकारे उन्हाळ्यात पाणी नव्हतं, काही नव्हतं। जेव्हा आपण संपलेला आहे त्या उन्हाळ्यामध्ये सुप्तावस्थेत गेले आणि पाऊस पडल्याच्या नंतर याची वाढ झालेली आहे। तर आपण जे लागवड केली की आपल्या शेतामध्ये आपल्याला लागणारं अन्नधान्य हे पूर्ण प्रकारे आपण आपल्या शेतामध्ये तयार करतो। तर मित्रांनो, याच्या प्रकारे हे आपण जे सेंद्रिय शेती करतो यासाठी कीटक नियंत्रण आणि अळीचं कंट्रोल होण्यासाठी आपण पाहता या चिकूच्या बागेमध्ये आपण ट्रॅप लावलेले आहेत, निळे आणि पिवळे हे चिकट सापळे लावलेले आहेत आणि त्याच्यावरच आपणाला एकाच ह्याच्यावर दुसरे फेरोमोन ट्रॅप आपला पाहायला मिळतात, ज्यामुळे फळ पोकरणारी अळी आणि पाने खाणारी अळी या पण आपल्या यामध्ये त्याच्यात सुंदर कंट्रोल होतात आणि खाली पिवळ्या ट्रॅपला खूप प्रकारचे छोटे जे रशेषक किडे आहेत ते त्याला अडकतात। तर अशा प्रकारे आपण सेंद्रिय निविष्ठाचा वापर करून या ठिकाणी सेंद्रिय शेती केली जाते। एवढेच या क्षणी थांबतो। जय जवान जय किसान।